हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण एक ब्लाऊज वर्क पाहणार आहोत. अगदी सोबर, सुंदर आणि कमीत कमी मटेरियल यूज करून आपण हे तयार केलेलं आहे. तर आपण सुरुवात करूयात. आधी मी ब्लाऊज पीस लावून घेतलेला आहे आणि त्याला आपण जरी थ्रेडनं 423 नंबरचा मोती ब्रँडचा बॉर्डर करून घेणार आहोत, म्हणजे की चेन स्टिच करणार आहोत. आणि ट्युलिपची 14 नंबरची निडल मी यूज करत आहे. तर आपण सुरुवात करूयात. ही जी मेजरमेंटचं जी लाईन आहे ब्लाऊजची स्लीव्सची, तर तिथे आपण चेन स्टिच करून घेणार आहोत. तर चेन स्टिच कसं करायचं हे तुम्हाला माहीतच असेल. नसेल माहीत तर आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर, तुम्ही नक्की चेक करा. चेन स्टिच खूप इम्पॉर्टंट आहे. आपण एखाद्या ब्लाऊजला, वर्कला किंवा फ्लावर आहे किंवा कोणती डिझाईन आहे त्याला आपण जर आउटलाईन करायची असेल, बॉर्डर करायची असेल, तर आपण चेन स्टिच यूज करतो. आणि कोणतेही वर्क स्टार्ट करताना 2 लाईन चेन स्टिचच्या करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तिथे आपली शिलाई वगैरे बसून जाते आणि ब्लाऊज स्टिच करतानाही काही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा पद्धतीने आपण चेन स्टिच करून घेतलेली आहे. आपण 2 चेन स्टिच टाकून घेणार आहोत, एक या साईडनं आणि एक त्या साईडनं. तर आपल्या दोन्ही चेन स्टिच आपण कंप्लीट करून घेऊयात. आणि कंप्लीट झाल्यानंतर आपण एंड नॉट टाकणार आहोत इथे. तर एंड नॉटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जर टाकली नाही तर तुमचं सगळं वर्क निघून जाईल आणि काही उपयोग होणार नाही. सो एंड नॉट ही खूप इम्पॉर्टंट आहे. तो व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे, तुम्ही तो चेक करून घ्या. तर आपण इथे एंड नॉट टाकून घेऊया. तर आता आपल्या 2 लाईन्स कंप्लीट झालेल्या आहेत. याच्यावरती आपण शुगर बीडची एक लाईन करून घेणार आहोत. तर मी ते गोल्डन कलरचे शुगर बीड्स घेतलेले आहेत आणि याच्यासाठी आपण साधा मशीनचा जो थ्रेड आहे तो आपण यूज करणार आहोत. गोल्डन कलरचा घेतला आहे कारण आपले मणी गोल्डन आहेत, आपले बीड्स गोल्डन आहेत. तर आपण त्याला खाली नॉट करून घेऊयात एंडला आणि चालू करूया. मी सेम निडल यूज करणार आहे 14 नंबरची. तर आपण सुरुवात करू. जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपण 2 स्टिच बॅक येऊन नंतर परत पुढे जाऊन स्टिचला सुरुवात करायची आहे. तर आपण बॅक येऊन परत सुरुवात करूया. आता निडलमध्ये आपण लोड करून घेऊयात आपले बीड्स. 4 ते 5 बीड्स या निडलमध्ये बसतात. तर 2-2 सोडून आपल्याला चेन स्टिच टाकायचे आहेत. तर हा व्हिडिओ थोडा फास्ट आहे. इन डिटेल तुम्हाला पाहायचं असेल की बीड्स कसे लावायचे तर तोही व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर असे 2-2 बीड्स सोडून आपल्याला चेन स्टिच टाकून घ्यायची आहे. जास्त सोडून पण फिनिशिंग चांगलं येत नाही, तर आपण 2-2 बीड्स सोडून हे करून घेणार आहोत पूर्ण लाईन. अशाच पद्धतीने आपण याच्यावरती 3 mmच्या बीड्सची सुद्धा लाईन करून घेणार आहोत. डल गोल्ड आपण बीड्स यूज करणार आहोत. आपण ही लाईन अशा प्रकारे कंप्लीट करून घेऊयात. तर आपली लाईन कंप्लीट झालेली आहे. तर याच्यावरती आपण 3 mmचे आता मोठे डल गोल्डन बीड्स आहेत. डल म्हणजे की थोडासा कमी शाईन असते, पण हे दिसताना खूप सोबर दिसतात. अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. तर हा करताना सुद्धा आपण 2 स्टिच मागे येऊन मग पुढे परत जायचं आहे. हे का करायचं तर कारण जर कटिंगमध्ये आपला जर थ्रेड कट झाला तर सगळे मणी निघून येणार नाहीत. यासाठी आपण 2 बीड्स मागे जायचं आहे आणि नंतर परत वर्कला स्टार्ट करायचं आहे. तर हे बीड्स करताना सिंगल बीड्स आपल्याला करायचं आहे, सोडून स्टिच करायचं आहे. जसं की आपण शुगर बीड्सला 2-2 सोडले तसे याला 2-2 सोडायचे नाही आहेत. याला कंपल्सरी 1-1 बीड सोडूनच आपल्याला स्टिच घ्यायचं आहे. कारण हे मोठे असल्यामुळे याला फिनिशिंग सिंगल सोडल्यावर जास्ती चांगली येते. तर ही लाईन आपण कंप्लीट करून घेऊयात. ही लाईन पण आपली कंप्लीट झालेली आहे. तर जशी की आपण खाली शुगर बीड्सची केली तशी वरच्या पण साईडला आपण शुगर बीड्सची लाईन करून घेणार आहोत. तशा पद्धतीने मी वरच्या साईडला पण कंप्लीट करून घेतलेली आहे लाईन. तर याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, मी एक झिगझॅग लाईन केलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते दिसत असेल, थोडीशी लाईट दिसत आहे. तर झिगझॅग लाईन करून घेतलेली आहे. त्याच्यावर पण आपण शुगर बीडच यूज करणार आहोत. याच्यामध्ये आपण खूप कमीत कमी मटेरियल यूज केलेलं आहे, पण वर्क खूप सुंदर झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे जे शुगर बीड्स आहेत त्यानेच आपण ही सगळी लाईन करून घेणार आहोत. तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला याची फिनिशिंग खूप छान येईल. 2-2 सोडूनच आपण हे करून घेणार आहोत. निडल पण मी सेम यूज केलेले आहे, थ्रेड पण सेम यूज केलेला आहे. तर आपण अशा पद्धतीने ही लाईन जी आहे ते सगळे कंप्लीट करून घेऊयात. तर आपली लाईन कंप्लीट झालेली आहे
आणि त्यानंतर आता ही जी झिगझॅगमध्ये जी स्पेस आहे तिथे आपण असा बुट्टा करून घेणार आहोत. तर हा मोतीचा बुट्टा आपण करणार आहोत. तर यासाठी मी 2 MM मोती यूज केलेत. जसं की सेंटरला आपण आता गोल्डन 3 MM डल गोल्ड बीड यूज करणार आहोत आणि त्याच्या साईडनं 2 MM व्हाईट मोती यूज करणार आहोत. तर सेंटरला आधी आपण 2 स्टिच टाकून घ्यायचे. तर स्टिच का टाकायचे की आपला बुट्टा आहे तो परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसण्यासाठी, टाईट बसण्यासाठी 2 स्टिच आधी टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर गोल्डन बुट्टा आपण स्टिच करून घेऊयात. आता यानंतर आपण मोती एक एक सोडून स्टिच टाकून घेणार आहोत. एक एक सोडायचा परफेक्ट फिनिशिंगसाठी. तर आपण तो सर्कल करून घेऊयात बुट्ट्याचा. तर अजून प्रकारचे बुट्टे पाहायचे असतील तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर 3 झालेत आपले. आणखीन 3 झाल्यानंतर एंड नॉट देण्याआधी आपण अजून 1-2 स्टिच असंच टाकून घेणार आहोत, कारण आपला बुट्टा टाईट बसण्यासाठी. जर तुम्ही डायरेक्ट एंड नॉट टाकायला गेलात तर दोरा थोडासा सैल पडतो, त्यामुळे फिनिशिंग थोडी प्रॉपर येत नाही. तर 2 स्टिच असेच टाकून घ्यायचे आणि त्यानंतर एंड नॉट देऊन टाकायचे आहे. तर आपण इथे एंड नॉट आता टाकून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता की आपला बुट्टा किती आता सुंदर तयार झालेला आहे. तर असेच आपण बाकीचे सगळे बुट्टेसुद्धा करून घेऊयात. तर आपले सगळे बुट्टे आता रेडी झालेले आहेत. तसेच आपण वरच्या साईडला सुद्धा जी ब्लँक स्पेस होती तिथे पण बुट्टे देऊन घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती कमी जास्त दाट विरळ हवेत तसे बुट्टे देऊ शकता. तर आता जे मध्ये स्पेस दिसत आहे आपल्याला 2 फ्लावर्सच्या मध्ये, 2 बुट्ट्यांच्या मध्ये, तिथे आपण गोल्डन स्टोन चिटकून घेणार आहोत इथे आणि आतल्या साईडला सुद्धा. तर मी पान शेपचे गोल्डन बॉर्डर असलेले असे स्टोन घेतलेले आहेत. तर ते आपण अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने दोन्ही बाजूला चिटकवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण ग्लू लावून घेऊयात. अशा पद्धतीने आपण एकच डायरेक्शननं चिटकवून घेणार आहोत. तर यासाठी मी फॅब्रिक ग्लू यूज करत आहे. तर तुम्ही इथे B7000 ग्लूसुद्धा यूज करू शकता, तो पण चांगला ग्लू आहे. तर आपण ग्लू आता लावून घेतलेला आहे, तिथे आपण स्टोन लावून घेऊयात. तर निडेलच्या बॅक साईडला आपण थोडासा ग्लू लावून त्यानंतर आपण स्टोन चिटकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण सगळे स्टोन चिटकून घेतलेले आहेत. तर आता अजूनही थोडीशी स्पेस आहे, तर तिथे आपण आपला जो 3 MM बीड आहे आणि जो शुगर बीड आहे त्याने असं कॉम्बिनेशन करून इथे आपण हे फिल करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा डिझाईन करू शकता. तर मी अशा पद्धतीने केलेलं आहे की इथे आपण त्याचा थ्रेड वरती काढून घेऊयात आणि निडलमध्ये आपण एक 3 MM बीड आणि एक शुगर बीड असे लोड करून अशा पद्धतीने आपण इथे छोटासा लाईटली बुट्टा देणार आहोत. तर इथे पण स्टिच टाकून आपण परत बॅक स्टिचला यायचं आहे त्याच्याच मागे इथे, आणि मग नंतर आपण त्याला या साईडला पण खालच्या साईडला पण घेणार आहोत. तर खालच्या साईडला पण इथे एक स्टिच देऊन घेतला. त्यानंतर आपण सेम कॉम्बिनेशन करणार आहोत आणि तसेच वरच्या साईडला सुद्धा आपण तसेच कॉम्बिनेशन कंटिन्यू करणार आहोत. तर इथे पण आपण सेम बुट्टा अशा पद्धतीने देणार आहोत आणि हे तीनही लावून झाल्यानंतर आपण एंड नॉट देणार आहोत. एंड नॉट प्रत्येक वेळी सेपरेट द्यायची गरज नाही. 2 फ्लावर्सच्या मध्ये जी स्पेस आहे ती फिल झाल्यानंतर आपण एंड नॉट इथे देऊन घ्यायची आहे. तर आपण पूर्ण कंप्लीट करून घेऊया सेम. तर आपलं आता सगळं वर्क याचं जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे आणि आपला खूप सुंदर तयार झालेला आहे असा ब्लाऊज. तुम्ही हा मल्टिपल साड्यांवर घालू शकता, जसं की ग्रीन, रेड किंवा पर्पल साडीवर. तर तुम्हाला हे वर्क कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अजून असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर याचा असा बॅक नेकही मी कंप्लीट करून घेतलेला आहे. थँक्यू.